तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला नवं चिन्ह द्यावं शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयाला ही विनंती केली आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातला निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्यावं। विधानसभा निवडणुका असल्यामुळे पक्ष नाव आणि घड्याळ चिन्हाचा वापर अजित पवारांना करू देऊ नये अशी याचिकाच आणि विनंती शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात केली आहे। त्यामुळे आताची महत्त्वाची आपण बातमी बघतोय। शरद पवार गटानं एक मोठी खेळी केलेली आहे। विधानसभेसाठी अजित पवार गटाला नवं चिन्ह द्यावं अशी मागणीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे। या विधानसभा निवडणुका आहेत आणि या निवडणुका अजित पवार गटाला निवडून येण्यासाठी नवीन चिन्ह द्यावं अशा स्वरूपाची मागणी ही शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे। आणि सुप्रीम कोर्टातला निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अजित पवारांना नवीन चिन्ह द्यावं अशी मागणीच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे। यापूर्वीच केलेल्या मागणीनुसार आपण पाहिलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जेव्हा जेव्हा कोणतीही जाहिरात छापली जाईल त्याखाली न्यायालयाच्या सूचनेनुसार काही महत्त्वाचे मुद्दे हे मांडले जावेत असं म्हटलेलं होतं। ते छापणं त्यांना बंधनकारक होतं आणि आता याच अनुषंगानं शरद पवार गटानं एक महत्त्वाची खेळीच केलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। विधानसभेसाठी शरद पवार गटाचंच असणारं जे चिन्ह किंवा मूळ चिन्ह जे आहे पक्षाचं ते न देता दुसरं चिन्ह तुम्ही अजित पवार गटाला द्यावं अशी मागणी ही सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली आहे। तशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, अगोदर आपल्याला मुद्दा समजून घ्यावा लागणार आहे, कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव हे अजित पवार यांना दिलेलं आहे। परंतु हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये अद्यापही प्रलंबित आहे, यावर सुनावणी पूर्ण झालेली नाही। परंतु आता जे चिन्ह जे दिलं गेलेलं आहे एक्झिस्टिंग ते आहे अजित पवार यांच्याकडे आणि शरद पवार यांच्याकडे दुसरं चिन्ह आहे आणि तुतारी हे चिन्ह आहे। आणि त्यामुळे शरद पवार ज्या गटानं सांगितलेलं आहे की विनंती केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये की जे चिन्ह घड्याळ आणि नाव दिलेलं राष्ट्रवादी ते अजित पवार यांना विधानसभेसाठी वापरण्याची परवानगी देऊ नये आणि त्याऐवजी नवीन नाव द्यावं, नवीन चिन्ह द्यावं, तात्पुरतं हे चिन्ह असावं। कारण विधानसभा निवडणूक आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 10-15 हजार मतं सुद्धा महत्वाची ठरू शकतात। त्यामुळे मताचं कुठेतरी विभाजन होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शरद पवार यांच्या गटाकडून ही विनंती करण्यात आली याची आपल्याला माहिती मिळते। 25 तारखेला ही सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। त्यावेळेस पाहावं लागेल की अजित पवार यांचं चिन्ह आणि नाव जे पक्षाने दिलेलं आहे ते शाबूत राहते का नवीन देण्यासंदर्भातची काही हालचाली सुरू होत आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।